ये जो तुम मेरी वीडियो देख करके लाइक कमेंट शेयर नहीं करते हो ना, शास्त्रों में इसे ही छल कपट कहते हैं। लवकरच आले हो तात्या तुम्ही तर डब्बे घेऊन. अरे जेवाचे डब्बे तयारच होते, बाहेरच घेऊन होते तुमच्या घरचे सगळे जण. बस मी गेल्याबरोबर डब्बे दिले मग हाती. हे थैली तर माझ घरची दिसू राहिली विमलची. त्याच घरची होय, त्याच बायकोने दिली. आणि एवढे मोठे डब्बे हाती घेऊन जाता का म्हणे, बॅगेत घेऊन जा म्हणे. बाया कुठं बसल्या जेवाले? बाया नाही दिसू राहिल्या इकडे. बाया तिकडल्या पट्ट्यात आहे जेवण करू राहिल्या. तिकडल्या झाडाखाली बसतो म्हणे जेवाले. म्हटलं बसा तिकडे बसा. एक नंबर जेवण झालं. वावरात भल्लं जेवण होते, पण भल्लं जेवण लागते नाही हो वसंतरा. माय काय, मी तर रोजच जेवतो वावरात, झोपतोय वावरात. इथं बिना कूलर आणि पंख्याची झोप चांगली लागते. आता आलं तात्या अंगात जेवण. आता थोडासा रेटा घेतो बघ. 15 मिनिटं बाकी आहे तुमच्याशी. 15 मिनिटात रेटा काय घ्यायचा आहे, काय करायचं आहे करून घ्या. हो दिलीप भाऊ नाही दिसले, म्हटलं कुठे गेले तर. दिलीप भाऊ कुठे गेले? नामदेवराव, हो नामदेवराव. अरे झोपले काय? एवढं झोपा लागते का लगे? दिलीप भाऊले आहे उपास. दिलीप भाऊ म्हणे मी थोडासा तिकडे बसतो म्हणे बा झाडापाशी. काय तात्या मस्त झोपले राजू. अरे आवाज तर द्यायला पाहिजे होता जेवण झाल्यावर. तुम्ही सांगितलं कोण नाही तुम्हाला उपास आहे म्हणून? उपासाचा घेऊन येतो मग येता येता. जाऊ द्या. उपास कायले म्हणते का? खाय खदाळाचा उपास राहते का आपला? आपल्याला पाहिजे मग उपास तर पुराच उपास. आराम करा म्हटलं थोडंसे. का हो तात्या? बाया गोष्टी करू राहिल्या त्या. कार घेणार आहे म्हणते बा तुम्ही. आता बायको मागच लागली, कार घ्या कार घ्या. बहिणीच्या इथं झाले काही आहे नाही, काही नाही. लग्न आहे, असं आहे तसं आहे. आता वा मजबुरी खातीर घ्या लागू राहिली. तशीच काही इच्छा नाही आहे एवढे लाख रुपये गुतवायची. पाय रे चेत्या, तात्याच्या गोष्टी पाय. कार घ्यायच्या गोष्टी चालू आहे. इकडे गहू इकला का? मग कायची वाट पाहू राहिले? घेऊन घ्या ना. घ्यायची इच्छा आहे तर. त्या पैसे काय आहे नाही का तुमच्यापाशी? एवढे लाख रुपये गुंतून राहिले म्हणून राहिले तुम्ही. का पैसे काय आहे नाही काय? पैसे हाय, मग पैसे हाय तर काय गाड्या आणि घोड्याच घेत बसतं काय? ते घेतली नाही 3.5 लाख रुपयाची बुलेट. अरे एखाद्या लाख रुपयाची सेकंड हँड गाडी घेऊन घ्यायला पाहिजे होती. बुलेटच घ्यायची इच्छा होती तुमची. तुम्हाला ह्या दोघांना चढून दिलं आणि बस तुम्ही चढले. मी कायले चढून दिलं? त्याची इच्छा होती बुलेट घ्यायची. म्हणे धबधबा पडला पाहिजे म्हणे गावात. मग घ्या म्हटलं बा बुलेट घ्या धबधबा पडासाठी. अरे आमचं काय त्याच्यात काय कमिशन होतं का? आम्ही चढून देणार आहे? त्याची इच्छा होती त्यानं घेतली. नाही त्या दोघांची काही चुकी नाही आहे. मला गाडी आवडली म्हणून मी घेतली. मग एक शांताबाईच्या नावाची कार घेऊन घ्या, जुनी एखादी. आता मग शांताबाईच्या नावाची एखादी कार घेऊन घ्या, जुनी घेऊन घ्या. नवीनच म्हटलं थोडी आहे असं. नवी म्हटली काय, जुनी म्हटली ना. मला ते पटतच नाही जुन्या गाड्या. बुलेट असता 2-3 पाहिल्या मी जुन्या. मला पसंत नाही आल्या. मी म्हटलं घ्या तर नवीनच घ्या. कोणाची कशी वापरण्याची राहते आणि कोणाची कशी राहते. मला ते पटतच नाही. मला पाहिजे वस्तू तर नवीनच पाहिजे. ते सेकंड हँड वस्तू मी वापरत नाही. तात्या सेकंड हँड वस्तू चांगल्या राहते. तुम्ही म्हणत असाल आपले 2-3 कारचे डीलरशिपवाले आहे. पसंत येत असेल तर घेजा, नाही तर नका घेजा. गहू इकल्याशिवाय मी ते घेत नाही. पहिले सांगतो. गहू खपल्यावर पहिले सांगितलंय मग बायकोले गहू खपल्यावर पाहू काय आहे ते. चला झाले 15 मिनिटं. चला लागा आपल्या कामाले. 15 मिनिटं बातात झाले. चला उठा. अंगावरचं काम आहे ते, रोजंदारीतलं नाही आहे. चला पटापटा भिडा लागा. अरे उठा रे, उठा ना. चला लवकर. अरे उठा हो नामदेवराव, उठा. अरे उठा रे दोघं जण. उठा ना. मंगाशी झोपले होते आता झोपून राहिले. उठा लवकर. थांबा बा, पान खाऊ द्या. जेवण झालं, पान खाल्लंच नाही. अरे हा बा मला तंबाखू खाऊ द्या. हा जरा तंबाखू खर्रा खाऊन घ्या आणि मग कामाला लागून जा. मग लागलं का लागलं माणूस आता सुट्टी होईपर्यंत. अरे मोहन मा तंबाखू नाही आणला करते? आणला ना, देतो ना. चला तिकडे. जरा पटापटा ते पेंडके उचलून ठेवून द्या. अरे तात्या झालं काय जेवण? कुठं गेलते कुठं तुम्ही? इतक्या वेळचे गेलते कुठं? अरे गती थोडंसं आम्हीच सोंगून टाकलं. वावरातलं म्हटलं. त्यानं त्याच्या वावरातलं सोंगला गहू आणि म्या वावरातला सोंगला. सोकारी घेतला ना बसता का मग? तेवढंच म्हटलं काम हलकं होते आणि आपल्याला भाकर धकते. जेवण केलं आणि आलो बुवा. काय म्हणते कुठपर्यंत आलं काम? म्या लावले बा 13 जण कामाले. माई बायको धरून चालू आहे गती. काय कसं केलं मग? उदळ्यात देऊन दिलं का यायले? ये ना इकडे, अलग सलग बसू. या इकडे या. 2500 रुपये एकर दिलं द्यायले जे चालू आहे ते. आणि बाया आहे ते 300 रुपये रोजाना आहे. म्हणूनच एवढे चिकाटीनं भिडले ते. तरी तर म्हटलं का हे 2 ऐदी पोट्टे कसे काम करू राहिले. ऐदी पोट्टे पाटील अधिक बी ऐदी सारखेच काम करू राहिले. हे काय सारखे सुद्धा काम नाही करू राहिले. मस्त पसरले होते ते. पेंडके उचलून ठेवायचे होते त्याले. आणि आता बरोबर उचलून ठेवू राहिले ते. मोहननं चांगली वॉर्निंग दिली त्याले. 3-4 दिवसातच करून टाकते ते. काही टेन्शन नाही. बस 5 दिवस जास्तीत जास्त. 5 दिवसाबाद मग तुमच्या वावरात पाठवून देतो. काय भाव घेऊ काय चालू आहे चांगल्या गव्हाले? चांगल्या गव्हाले चालू आहे 3100-3200. आपला चांगला टपोरा गहू आहे ना. असा तसा थोडी आहे. पेंडके कोण बांधून टाकू राहिलं? ते 2 पोट्टे टाकू राहिले ना. पाहून घ्या बरोबर टाकू राहिले काय तर ते. नाही तर आनंद ते आपत. नाही पाहिलं म्या बरोबर टाकू राहिले ते. तात्या थोडासा आराम करतो म्हटलं बा. झाडाखाली थंड वाटू राहिलं. इथं बाश टाकली आहे तर जेवला तवापासून माणूस चालूच होता जेवायच्या अगोदरपासून. थोडासा आराम करतो बा बाजीवर. करा ना, मी करतो थोडासा आराम.
शांताबाई उठवा त्याले, आम्ही चाललो आता, आमचा टाइम झाला. ऐ, अरे उठा ना, बाया चालल्या म्हटलं, टाइम झाला त्याचा. झालाय काय, वाजलाय काय एक? बरं बरं, जा जा, उद्या येसान ना? हा येतो ना उद्या. जाय, तूही चालली जाय याच्या सोबत, मला आले टाइम होते. चला मी येतो तुमच्या सोबत. हे जायचे जाय वाटते, अंगावर काम घेतलं तर भले इमानदारनं काम करू राहिले. तात्या चाललो म्हटलं आम्ही घरी, 1 वाजला. पण आले तर तुम्ही 8 वाजता होते रे. अरे उधाळ्यात घेतलाय ना आम्ही काम, रोजंदारी थोडी घेतलाय, काय टेन्शन घेऊन राहिले एवढं? तुमचं लवकर करून देतो ना आम्ही. अरे ऊन चांगलीच भडकली म्हणून, नाही तर आम्ही अधिक बी करत होतो. बरं बरं, उद्या येऊ राहिले ना, मला नक्की नक्की सांगा. अरे वा वा, एवढं मोठं काम केलं आणि उद्या नाही तर कसं? तात्या थोडे खर्चाले पैसे पाहिजे होते ना. हा थोडे म्हटलं 90 मारतो आता, लय उन्हीचा झापा झाला, थकला माणूस, जरा पेतो आणि आराम करतो आणि मग पांटेला उघडतो. हे पारे बा, पूर्ण काम करा आणि पुरे पैसे घ्या. ते अंगावर पायावर देणं पैसे आपल्याला ते जमत बी नाही, आपण देत बी नाही. अरे काही तर द्या राजू हो. हा पॅक पाणी मारतो म्हटलं, थोडंसं लय थकला ना माणूस, नाही तर उद्याच्या कामात नाही पडत मग. दुकानात जा, तिथून मला फोन करा, मी त्याला ऑनलाईन पैसे मारतो. जा तुम्ही. सगळ्याचे इये इथंच ठेवले आहे म्हटलं तात्या. हा ते डबे घेऊन येतो तुम्ही, चाललो आता आम्ही घरी. पैसे पाहिजे त्याले, पैसे पुरे तवाच भेटन जेव्हा पुरा काम होईन. पांटेला काऊन बंद ठेवला मोहन? अरे गहू सोंगायला गेला तो तात्याच्या वावरात. उधळ्यात घेतलं वाटते आहे ना काम, अधिक गहू सोंगू राहिला हा, याचाच आहे वाटते बुवा. कोणीच तर नाही दिसू राहिलं इथं. अरे राम राम मदन भाऊ, राम राम श्याम भाऊ. अरे राम राम सरपंच साहेब. का हो, सुट्टी द्यायचीच आहे का आधी घ्यायले, का गहू सोंगू राहिले का हे? सुट्टी तर 1 वाजताच घेतली त्यानं, सगळेच निघाले घराकडे 1 वाजता. यानं पांटेला काऊन नाही उघडला मोहननं? तेच तर तुम्हाला विचारू आलो, का गहू सोंगासाठी आले होते का अधिक सुट्टी द्यायचीच आहे का बुवा? गहू सोंगू राहिले का हे रातभर? हा काय सांगता येते काय? ते 2 पोट्टे आहे त्याच्यातनी पैशाची लालची. तिकून आल्यावर पांटेला उघडतो म्हणे तो मोहन. तिकून आल्यावर 2 वाजता पांटेला उघडतो म्हणे, रात्री 10:30 वाजेपर्यंत. चांगला थकलाय तो, झोपला तो काही पांटेला उघडत नाही आता. थकले ते सगळे जण. हे पा बरं, कोणीच तर नाही दिसू राहिलं इथं. काय कोणी नाही दिसू राहिले म्हणता? हे पा बरं, 2 जण सायकलनं घुमू राहिले. मोहनदा कुठे गेला रे बा पांटेला बंद करून? का हो तात्या, कुठे गेला कुठं मोहनदा? पांटेला बंद करून 2 वाजता उघडतो म्हणे ना. आता जेवण केलं म्हटलं जरासं पान घेऊन खा. अर्थात आता आम्हीच तर विचारू आलो तुम्हाला, का कुठे गेला मोहन? आम्हीच तर पान खाली आलतो. एक काम करा, फोन लावून विचारून घ्या ना त्याले, उघडतं का नाही उघडत म्हणा पांटेला. हॅलो मोहन, कुठं आहे? मोहन रावले लागली उन्हाई, हे काही आता येत नाही पांटेला उघडाले, आणि उद्यापासून गहू सोंगाली येत नाही, ते चांगली उन्हाई लागली त्याले. अरे तर 4-5 डाव चांगली थंड पाण्यानं आंघोळ धुईन म्हणा त्याले, निघून जाते उन्हाई. आणि उद्यापासून गहू सोंगाली येऊन जा म्हणा. का हो, जाता काय उद्यापासून गहू सोंगाले? अरे मी कोणताच गहू सोंगाली येत नाही आता, मग पांटेला बरं मी बरं, बस उन्हाई लागली बा, ऊन होत्या काय वय. आणि ते बाकीचे येत नाही म्हणा, ते नामदेवराव, दिलीप भाऊ, सल्ल्या, शाहरुख या म्हण्या, कोणीच येत नाही म्हणा, सांगून दे त्याले. कोणीच येत नाही म्हणते त्याच्यासोबतच गहू सोंगाले. अरे काय होय बापा, हे घडी घडी जाला गुराला मले येत नाही म्हणून सपा सांगून दे. अधिक गेले ते बंडू काका, ते बा नुसतं 5-5 मिनिटानं ते लगविले चालले. एक काम कर, थंडगार ताकपास तेले आणि झोपून राहायला लाव. आणि जास्तच वाटत असन तर मेडिकल मधून एखादी गोळी घेऊन ये. अरे किती वेळचे ते आले ना 1 वाजतापासून, तेव्हापासून त्याचं अर्धा 1 घंटा झाले. हा आराम केला, जे उन्हाई लागली त्याले, आणि बाकीच्या यायले लागली म्हणते, त्याचे फोन आले ते यायले. बरं बरं, सांगून देतो मी, तात्या इथंच आहे, त्याला सांगून देतो असं. आता कसं करा? आता तर विचारच पडला. का हो तात्या, बाया इले तर काही नाही झालं आणि ह्या दोघाले नाही झालं. एखाद्याला होऊन जाते ते ऊन सईन, सगळ्याला थोडी होते. मीच तर हप करू, पाणी आणून दिलं तर यायले, मला तर विचार पडे एवढ्या उन्हीत कशा काय काम करू राहिले तर हे. मग आता कसं करता? विचार पडला ना, तुमचाच गहू नाही सोंगणं झाला, माया बाकी आहे, देवानंद भाऊचा आहे, मग कसं वांद्यात काम येऊन जाईन ना. आता ऊन तर तपणारच आहे, अधिक तर मे महिना लागायचाच आहे, मार्चच होया. एक काम करा, मग तुम्ही दोघं येऊन जा. अरे हे सगळे जण असले तर जरा बोला गिलाले राहते कोणी. हा त्या बायाच्या मनात काय बोलावा मी? तशा बाया तुमचा रागच करते म्हणा, कारण मागं सोयाबीनच्या वेळेस नुसतं धमाके सोडून राहिले होते म्हणे तुम्ही, हजमोल्याच्या गोळ्या खाऊन काय कटायल्या होत्या तुम्हाला. तुमच्या दोघाले जर त्या बायाच्या याच्यात टाकलं तर बस झालं, मग हाय तेवढ्या बाया पळून जाईन ते. नाही नाही, मजुराचा प्रश्न पडला ना आता, मजूर कुठं भेटा, हेच तर मोठ्या मुश्किलनं भेटले होते. तात्या, माया डोक्यात एक प्लॅन आला. तुम्ही जर तसं केलं तर मला वाटते का हे सगळे जण कामाला डबल वापस येन, पण तुम्हाला ते तसं करा लागन. थोडासा खर्च वाढन, पण तुम्हाला करा लागन, कारण तुमचा गहू लटकला आहे आता. आणि मजुराचा तुटावा तुम्हाला माहित आहे, कारण सगळे जण चिपकले आहे मजूर. या 4 बाया खाली होत्या म्हणून भेटल्या. हा तुम्हाला एकच प्लॅन करावं लागन आता. करसान ना तर सांगतो, नाही तर मग सांगत नाही. पहिले सांगा तर सही, मगच करीन ना. गव्हावर तुम्ही मंडप टाकून द्या, म्हणजे कसं सावली पडते. हा सगळ्याला म्हणा खिशात 1-1 कांदा घेऊन या, म्हणजे उन्हाही लागायचं काम नाही. काय म्हणता सांगा? फक्त काय आहे, मंडपचाच खर्च चालला जाईल ना तुमचा.
काय काम करायला लावता का रे? हा, आजपर्यंत मी कोणाच्याच वावरात पाहिलं नाही का गहू सोंगताना मंडप टाकलाय म्हणून. तो काय तुम्हाला चुकीची माहिती नाही देऊ राहिला तात्या. जर तुम्हाला तुमचा गहू लवकर काढून घ्यायचा असन सोंगून तर तुम्हाला हे करावंच लागन. नाही तर हे उन्हीच्या झापीनं कोणी येत नाही तुमच्या वावरात कामाले. अरे काय मग काय बाकीच्या वावरात लोक काम नाही करू राहिले काय? मग त्याची वाट पाहा लागन तुम्हाला जोपर्यंत तिकडलं होत नाही ते. आणि ते कसे आजूबाजूच्याच वावरातले कामं चालू आहे. त्यानं काय चुकीचं नाही सांगितलं तुम्हाला. जो मंडप टाकला त्याचाच खर्च राहीन ना, बाकीचा थोडी राहीन. तसं करसान तरच मजूर तुमच्या इकडे कामाला येते. होंदा येते, नामदेवराव येते, दिलीप भाऊ येते, ते सगळेच जण येते आणि आम्ही येतो. नाही तर मग कोणीच नाही येत. नाही, सल्ला त्यानं बरोबर सांगितलं. कारण कसं आहे, मजुराचा प्रश्न आहे. मजूर काय भेटून नाही राहिले. आता आपलं काम कसं झालं? हा, लटकली खुटीन जाशीन कुटी, काय म्हणतात आता तुम्ही? काय मग करावंच लागेल आपल्याला. लवकर गहू काढायचा आहे ना. बरं ठीक आहे, करतो मी सोयीच आहे. जातो आता बिशायतवाल्याला भेटाले. हा, तुम्ही सगळेजण उद्या तयार राहायचा. आम्ही जातो त्याच्या घरी सगळ्याच्या आणि समजावतो त्याले. हल्ले हुशार पोट्टे आहे, पण काही ना काही दिमाग लावतच राहते ते. पण हे दिमाग लयच खतरनाक लावलं ना त्यानं. डायरेक्ट गव्हावर मंडपात द्या टाकून आणि चालू द्यावं आपलं गहू सोंगणं. म्हणजे सावली तर सावली पडते आणि एक एक खिशात कांदा भरून घ्या. कुठे टाकायचा आहे मंडप? या ना आंध्र, या ना सामान घेऊन. त्या गव्हावर टाकायचं आहे तुम्हाला. गावावर? अरे गावावर कसा टाकू मंडप? रुतन नाही का ते आम्हाला? काय करू राहिले तात्या तुम्ही? अरे का गावावर मंडप टाकत असते काय? हे तर नवीनच आणलं तुम्ही. अरे नवीनच नाही, ते जेवढे कालचे होते ना, मोहन, नामदेवराव, दिलीप भाऊ आणि ते बाकीचे, ते सप्पा सप्पा म्हणून राहिले का आम्ही येत नाही म्हणून. उन्हाई लागली म्हणते त्याले. त्याले कशी सवय नाही आहे ना. आणि मजुरा बाकीचे आहे नाही, सगळ्या वावरात लागलेले आहे गहू सोंगासाठी. सगळ्याच गहू आला सोंगाले. तर तो सोन्या म्हणे एक काम करा म्हणे तुम्ही, मंडप टाकून द्या म्हणे पुऱ्या गावावर. सावली पडते म्हणे, मग कोणी येते म्हणे कामाले. अरे पण ते काम तर 1 वाजेपर्यंतच करू राहिले ना, मग कसं? 1 वाजेपर्यंत करू राहिले, पण 11 वाजतापासूनच ऊन किती तपू राहिली. अधिक तर मे महिना लागायचा आहे. बरोबर आहे म्हणा, त्याचं बी ऊन लय तपू राहिली. पहा बा तुमच्या हिशोबानं करा काय करायचं आहे तर यायच्यापासून तुम्ही बरोबर मंडप टाकून घ्या. हा, मी त्याला कामावर घेऊन येतो. अरे याच्यावर आम्ही मंडप नाही टाकत. हे पाहायला रुतते रे बा. याचे पैसे जास्त लागन मग. 50 रुपये शिल्लकचे घेऊन घ्या आणि चला लागा कामाला लागा. बरं ठीक आहे. याच्यापासून मंडप चांगला ठोकून घ्या. मी आणतो त्याला कामावर. टाकून दे रे तेवढा मंडप. 50 रुपये भेटून जाईल तुले. बरं ठीक आहे. घे जरा पटापट कर. दे ना तात्याच्या वावरापर्यंत सोडून. काय आता 50 रुपये घेऊन घेतो. पहिले 50 रुपये हातात दे आणि मग ऑटोत बस. त्याच्याशिवाय मी काही तुम्हाला नेत नाही. तिथं गेल्यावर मला म्हणता का तात्याला मागा पैसे, आमच्या इकडे नव्हते. काय नाटक आहे तुमचे? सांगणार रे बा, सांग ना. तुमचा दोस्त होईन तो. भरोसा नाही का त्याला 50 रुपयाचा? आम्ही काही बोलत नाही भाऊ याच्यात नाही. तुमचं काय आहे ते पाच बसा. आम्ही तर पैदल पैदल चाललो आता. सांगा मग पटकन या, नाही तर मग मी चाललो. ट्रिपवर जा लागते मला. अरे तिकडूनच चालला ना तू, खालीच तर चालला राजा. हा, तात्याला 50 रुपये मागून घेतो तू. हे काही माझ्यानं होत नाही. त्याला मागजो नेले मागजो. तुम्हाला बसायचं आहे, तुम्ही बसू राहिले. तुम्ही पैसे देसाल तर ठीक आहे, नाही चाललो मी आता. अरे चल ना मोहनदा, पैदल पैदल जरा हालतही कमी होते त्याली. चला पैदल पैदलच निघून जाऊ आपण. घ्या रे जरा रप रप हात चालवा ना. झाले ना आता मजूर याचा वेळ झाला ना. अरे चालूच आहे ना आप्पा, चालूच आहे का? थांबलो थोडी आहे. तात्या येऊ राहिली इकडे. आपल्यालाच बोलवायला निघाले असं. तुम्हालाच बोलावायला निघालो तुम्ही. ये तिथंच ठेवले आहे तुम्ही. सगळं तिथंच आहे, फक्त आमचा डब्बा घेऊन येतो तुम्ही. जा तुम्ही, बायाला घेऊन ये तुम्ही. लवकर आलो का मोहनदा आपण आज? आणि काल उशिरा आलो होतो तर. चला लवकर. कांदे घेऊन घेतले ना खिशात. सगळंच घेतलाय खिशात. कांदे अंडे सगळंच घेतलाय. चल भुर्जी बनवू आणि वावरात खाऊ आता. जमलं ना आता मोहन सेठ. सावली तर सावली दिल्ली करून आता उन्हाही लागायचं काम नाही. काल जरा जास्तीच उन्हाही लागली वाटते, नाही सगळ्यालाच लागली. अरे काय विचारता तुम्ही? इकडून पाणी थंड पेला माणूस का तिकडून गरमच पाणी काढे ना. तुम्हाला सवय नाही आहे ना त्याच्यानं. चला लागून जा कामोकामी. तुम्ही दोघे जण फक्त पेंड्या उचला. आम्ही रप 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 सोंगणं चालू करून देतो. बरं तसं म्हणता तसं. अरे उभे नका राहू ना. ते कालचं जे सोंगलं ना, तिच्या पेंड्या उचलून टाका. जा, उभे नका राहू इथं. पेंड्या उचलाले बरे झाले दोघं जण. याचा आयदी पैना पुरा कमी होते नाही. हे जेवढं झालं तेवढं उचलणंच आहे तुम्हाला. नाही तर इथं तर मस्त टाइमपास करू राहिले होते ते. मोहन हे पण बरं दिमाग लावलं तात्यानं. नाही आता थोडीशी सावली झाली, आता काही टेन्शन नाही. म्हणजे एवढी ऊन नाही लागत, कामही जास्त होते, आपल्याला रोजंदारी चांगली येते. दिमाग कोणाचा या? सोन्यानं दिमाग दिला म्हणते तात्याले का असं असं करा, तर मग तुमचं काम भागत. आणि आता तात्याची मजबुरीच आहे, सोंगणं जाय गहू. कुठं गेला हा पांटेला बंद करून? अरे रामा भाऊ, काय करू राहिले इथं? अरे काय तंबाखाची पुडी घ्या म्हटलं, जरा जेवल्यावर तंबाखू पाहिजे तर गळी आहेच नाही. कुठं गेला काय माहित. अरे गळी कसा भेटन तुम्हाला? गळी तर गेला तात्याच्या इकडे गहू सोंगाले. पांटेला सोडून गहू सोंगायला गेला तो. लयच कलाकार म्हणावतेले. तुमचं झालं काय सोंगून सगळं? अर्धा एकर उरला आहे, 10-15 मिनिटात करून टाकते तो सपापुरं. अरे जमलं मग. तुमच्या इकडे जे मजूर लागले आहे ते आपल्या इकडे लावून देजा ना. हा, जे भाव आहे चालू
तोच भावानं. अरे नाही नाही, मजूर नाही आपल्या इकडे, डायरेक्ट हार्वेस्टिंग. बस ते हार्वेस्टर आणलं पुरं सपा. ते मजुराचे नखरे काही मला परवडे नाही. मा इकडले मजूर नखरेच करे, आज जमते उद्या नाही, रोजंदारी कमी आहे, ऊन जास्त पडू राहिली, भल्ले नखरे करे. मग दिले ना मले तीर मारेनं, हे घे म्हणे हार्वेस्टिंग, आपल्या वावरात चालू आहे म्हणे, इकडं झालं का तिकडे मारून द्यायला म्हणे. काय घेतलं त्यानं? 3,000 रुपये एकर घेतलं ना. माती लागत गव्हाले ना काही नाही लागत, एकदम सपाचट बिलकुल. डायरेक्ट इकडून कापणं चालून इकडे गहू फेकणं चालू होऊन जाते. आणि घंटो का काम मिनटो में, झटपट पटापटच काम आहे. हे तर एक नंबर जमलो देवानंद भाऊ. टेन्शन घ्यायचंच काम नाही आहे. पटापट काम बी होऊन जाते, गहूही भेटून जाते आपल्याला. तुमचा तर चांगला 15 एकरात होता गहू. म्या गहूच लावला ना पुरा, तूर लावलीच नाही ना. मांग तुरीले भाव नव्हते तर गहूच दिला लावून पुराच्या पुरा. काय कसं काय मग? किती निघाला गहू? 150 पोतेच्या जवळ जवळ जाते. बस आता हे अर्धा एकरचा पट्टा मारलाय, काय समजून घ्या का 150 पोते. बापरे, एक नंबर काम जमलं मग तर. मला सांगा बा हार्वेस्टिंगचं कसं आहे तर. चल ना आपल्या वावरात तर चला आणि पाहून घ्या. बसा बरं, बसा तुम्ही. तात्याचा राजे हो, लहान पाला पडू राहिला. आज तर नवीनच सोंग केलं तात्यानं. चल ना दाखवतो ना तुम्हाला वावरात. जमला ना मोहन. आता लागू राहिला काय ऊन घेईन काही. कांदा ठेवून देतो फक्त एखादा खिशात. कांदे तर एक म्हणून 2 आहे. पेंड्या बरोबर ठेव जरा तिकडे. आमचं तर जमलंच, पण आता तुमचं जमलं पाहिजे व गव्हाले भाव भेटला पाहिजे. नाही झालं मग. आता किती रुपये घेतले मंडपवाल्यानं भाडं? काही विचारू नको राजा आता मोहन तू. बरं बाबा नाही विचारत. अरे 500 रुपये घेतले आणि 50 रुपये पोट्टे ना शिल्लकचे घेतले. हे म्हणे गावात टाका लागते म्हणे, गहू रुतते म्हणे. आता काय करा, बाकीच्या इकडे चालू आहे मजूर. आता मला भेटून नव्हते राहिले ना, म्हणून सांगा लागलं मला तुम्हाला. नाही तर मग काय आहे, हे मंडपचा खर्च वाचला असता मायावाला. अरे जुने मजूर भेटेपर्यंत चालू दे आमचा वाला. मग जुने मजूर भेटले का तमाशे पण करून टाकला हे. तसंच करा लागन. काय करतो मग आता, हे पुरण नाही ना मला मंडप आले येले तेले. अरे राम राम रामा भाऊ. राम राम तात्या. अरे काय सोंगोय म्हटलं हे, मला तर काही समजून नाही राहिलं. डायरेक्ट मंडप टाकून गहू सोंगणं चालू आहे तुमचा वाला. का गावाला काय एवढे भाव येणार आहे काय? का गांजा पेरला का तुम्ही, गहूच पेरला ना? काय करू बाबा, मग मजूरच नाही भेटवायला ना. काय करण माणूस. आता हे पहिल्या दिवशी आले आणि यायले उन्हाच लागली म्हणे, येतच नाही म्हणे. मग बा त्यातले ते 2 पोट्टे नाही का कार्टून, त्याच्यातला एक म्हणे का तुम्ही मंडप टाका म्हणे, सावली करून द्या म्हणे त्याला, येते म्हणे ते. मग असं केलं. काय करता मग आता, मजूरच नाही येतात, सगळे लागलेलेच आहे ना. चला मा सोबत तर चला तुम्ही. कुठं नेता बा तुम्ही आता मला? अरे चला तर सही, का इथूनच गोष्टी करता चला. अरे बाप रे, चांगलं लंबड्यात फसलो मी तर. हे तर एक नंबर आहे बाबा हार्वेस्टिंगची मशीन. टेन्शन घ्यायचंच काम नाही आहे. काय राजू रामा भाऊ, तुम्हाला एक फोन नाही केला माझी भल्ली गलती झाली आणि तुम्ही मला भेटले नाही. अरे ते तर आम्हाला भेटले. आता ते येऊन आलो होतो बैलबंडी घेऊन मोहनच्या पांटेल्यापाशी. नाही तर बस झालं असतं. एक काम करा तात्या तुम्ही, आता हे विषय इथंच बंद मारून टाका त्याचा मजुरायचा. आज सगळ्याला पैसे देऊन द्या, उद्यापासून काही येऊ नका म्हणा. डायरेक्ट या मशीनवाल्यासोबत मी बोलून देतो, बोलावतो मी त्याला वाटल्यास. इथंच आहे तो, 2 मशीन आहे त्याच्यापाशी हार्वेस्टिंगच्या. बात तर देते रपातपा करू. काय आहे तुमचा 10,000 तर पूर्णच्या पूर्ण गहू घरी येऊन जाते. 5 एकरात आहे ना तुमचा गहू? 5 एकरात आहे. माया तर 15 एकरातला 2 दिवसात खतम करून टाकला ते ना. तुमच्या तिघाच आहे तर तो 2च दिवसात करून टाकते पुरा रपातपा. काय आहे 2.5 एकराचे 4,500 रुपये तर घेऊन आला तो. ना माती लागत ना काही नाही लागत गव्हाले. भला बरं त्याला बोलून घेऊ आपण काय आहे ते. हाँ हेलो, किधर हो तुम? आओ आओ आओ, इधर आओ तुम्हारे मशीन के पास. अरे आज पैसे दे देना मेरे को पूरा. ये पूरा हो जाता तुम्हारा अभी 10 मिनट में. अरे पूर्ण झाल्यावर पैसे घे जो. हे 3 जणांचे वावरा आहे, यायचा गहू आहे, हे पाहून घे यायचं काय म्हणते तर. काय एकर काय घेऊन राहिले तुम्ही? सब इधर जो भाव चालू है वही अपने इधर है. 2.5 एकड़ का 4,500 रुपये लेता. 5 एकड़ है मेरा, बरोबर हिसाब से लगाओ. 8,000 रुपये ले लो. नहीं नहीं, वो भाव करने का काम ही नहीं है. डीजल कितना बढ़ गया, क्या करेंगे, वो जमता नहीं. देखो क्या है तो. अरे देऊन दे ना, जाऊ द्या. तुम्ही नसन देत तर मी देतो. ठीक है फिर कल से लग जाओ तुम अपने इधर. अरे कल से नहीं, अभी ये हो गया कि चालू हो जाता तुम्हारे इधर में. अरे माझ्याकडे माणसं चालू आहे ना, आजच्या दिवस तर त्याच्यापासून काम करून घ्या लागल. ते तर घेणंच ना पुरी मजुरी. मा इकडे लावून देतो. मग माय झालं का मग देवानंद भाऊचं, मग तुमच्या इकडे. तसं करता का मग? तसं करा रामा भाऊ. पहिले पाटीलच्या इकडे जाऊ देता, मग देवानंद भाऊच्या इकडे, आणि मग आखरी आपल्या इकडे येऊन जात होता. ठीक आहे सांगतो मी त्याला तसं, पण त्याला पहिले ॲडव्हान्स द्यायला लागते. पैसे देतो ना त्याले. वावरात जसा पाय टाकला ते ना तसेच त्याला पैसे भेटून जाय, नाही का हो पाटील? पैशाचा त्रास नाही ना आपला, पैसे तर भेटूनच जाते त्याले. एडवान्स लगेगा ना मेरे को अभी. अरे जसा वावरात तुम्ही गाडी टाकली रे टाकली का तुम्हाला पुरेच्या पुरे पैसे भेटा, ॲडव्हान्स नाही पुरेच पैसे भेटा. ठीक आहे चलता अपने को. धन्यवाद रामा भाऊ, धन्यवाद बाबा, धन्यवाद. लय वाचवलं तुम्ही आम्हाला. नाही झालं लंबा गेलं असतं. असं काही गावाले भाव भेटा नाही भेटा याची तर काही गॅरंटी आहे नाही.
ते भूलूनच जा तुम्ही भाव भेटन म्हणून. आणि त्याच्यात अर्धे आपल्याला मजूर लंबे करते, म्हणजे आपल्या हाती काय येते मग. चला येतो मग रामा भाऊ. बस 10 मिनिटात हे खाली होऊन जाते, मी येतो मग तुमच्या वावरात. तर उद्यापासून काही तुम्ही येऊ नका. डायरेक्ट आपण हार्वेस्टिंग मशीनलेच दिला आहे सगळं काम. आणि जे पैसे आहे तुमचे रात्री येऊन घेऊन घे जा. 2400 रुपये झाले तुमचेवाले 2 दिवसाचे. कसं आहे गव्हाले आता किती भाव आहे आणि काय नाही. आता सध्या चालू आहे. हा थोडाफार भाव म्हटलं रंगात आहे का आता लवकर करायचं आहे मला. तुमचं कसं तुम्हाला दिलं तर तुम्ही माणसाच्या हिशोबानं करसान ना. मशीन कसं मशीनच्या हिशोबानं करते त्या हिशोबानं. तर भाव आला चांगला तर थोडंफार काम होऊन जाईल. पैसे तुम्हाला रात्री भेटून जाईल. ठीक आहे सरपंच साहेब, काही हरकत नाही, समजू शकतो आम्ही, काही नाही. बरं नंतर कोणतं काम असलं तर बिंदास सांगा. आणि तेवढं फक्त आपल्या शांताबाईचं पाहिजे बा. तिले कार पाहिजे. हे गहूचा सौदा गिवदा झाल्यावर गव्हाचा कार घेऊन दे बा तिले. अरे तिच्यासाठी तर एवढी धावपळ चालूच आहे. तिला गाडी पाहिजे म्हणते ना बा. कार देतो ना तिला कार घेऊन. चलो आते फिर सरपंच साहेब. हा या अधिक हे याचेच आहे म्हटलं. भल्ले बिळले कामाले नाही तर बातच येते ना. तात्या ओ तात्या, या समोर या असे. तात्या आम्ही काही येत नाही उद्यापासून. आम्हाला आज बी उन्हाही लागली, काल तरी इकून गेल्यावर लागली, आता तर अर्ध्या मंदातच लागली. आमच्या इकून काही येणं होत नाही. हे तुमचं तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला वाटते तेवढे पैसे देऊन द्या. अरे पण असं थोडी असते. हा तुम्ही अर्ध्या मधातून काम सोडून चालले असं थोडी असते राजा. आता हे अर्ध काम कोण घेणार आहे तुमचं? कोणते मजूर घेते? तुम्हाला देणं असेल तर देजा पैसे, नाही देणं असेल तर नका देजा. बस बाबा आमच्या इकून काम होत नाहीये. ऊन होय का काय होय, बस चाललो आम्ही घरी. आणि आमचे या आणि डब्बे तुम्ही घेऊन येजा आता घरी. आणि तुमचं काय रे दोघायचं आता? तुम्हाला जर मजूर टिकवायचे असन अधिक बी तर एकच चान्स उरलाय आता. आता काय तुम्हाला कूलर लावून देऊ काम करासाठी? हा काय समजून नाही राहिलं तुमचं? तर एकदम तोंडातला शब्द झिसकला तुम्ही. आता आम्ही तर काम करायला तयार आहे. आम्हाला काय आहे तुम्ही रोजंदारी देऊन द्यायचा. रोजंदारी नाही देत, नागावर काम नाही देत. बस हे सगळं आता मशीनीला देऊन दिलं हार्वेस्टरले. ते 5 बसन काय आहे ते. आम्हाला पैसे द्या. आम्ही इमानदारनं काम केलं ते त्याला द्या का नका देऊ. पैसे सगळ्याला देतो मी. जेवढे काम केलं तुम्ही तेवढे पैसे देऊन देतो. ठीक आहे जा आता तुम्ही. हेलो, इधर का हो गया हमारा? खाना खा लो तुम, हाँ? और बाद में मेरे को फोन लगाना, मैं बता देता तुम्हारे को कौन सी खेती है तो फिर. ठीक आहे फिर खाना खाने के बाद फोन करता तुम्हारे को. बस जेवण केलं ते ना का पाटील तुमच्या वाली ढकलून देतो त्याले. जरा पटापट करायला लाव जा. म्हणजे कसं आहे थोडाफार भाव आहे गव्हाले तर होऊन जाईल म्हटलं काही ना काही.